Hello friends, I am Manik Dawale. I welcome in Purnata coaching classes. Today we are going to study question tag म्हणजे टेल टॅग. ओके, क्वेश्चन टॅग आपण का करायचं तुम्ही बोर्डवर पाहू शकता मी लिहिलेलं आहे. क्वेश्चन टॅग म्हणजे एखादं विधान केल्यानंतर ते विधान योग्य आहे किंवा अयोग्य आहे म्हणजे चूक आहे किंवा बरोबर आहे ही खात्री करून घेण्यासाठी एक विचारलेला एक संक्षिप्त प्रश्न असतो. जसं एक वाक्य लिहिलेलं आहे मी, यू आर स्टुडंट आरंट यू, म्हणजे मी एखाद्याला म्हणतो तू विद्यार्थी आहेस नाही का, हो का, या पद्धतीने तर कन्फर्म करण्यासाठी. तर यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन चार्ट मी दिलेला आहे. आता हे लर्न करणं आवश्यक आहे. ठीक आहे, एम नॉटचं काय आरंट. आता हे एम नॉट आहे, एक्झाम मध्ये मुलांना कन्फ्युज होते कधी कधी. एम नॉटचं एमंट यायला पाहिजे, बरोबर आहे, पण इथं काय करेल आरंट आहे. ठीक आहे, हे कॉन्ट्रॅक्शन आहे. इज नॉटचा काय इजंट, या पद्धतीने ध्यान ठेवायचं. आर नॉटचं आरंट, वॉज नॉटचं वॉजंट, वेअर नॉटचं वेअरंट, हॅज नॉटचं हॅझंट, हॅव नॉटचं हॅवंट, हॅड नॉटचं हॅडंट, डू नॉटचं डोंट, डज नॉटचं डझंट, डिड नॉटचं डिडंट, कॅन नॉटचं कांट, कुड नॉटचं कुडंट, मे नॉटचं मेंट, या पद्धतीने रिडिंग करायची आणि हे ध्यान ठेवायचं कॉन्ट्रॅक्शन. माइट नॉटचं माइटंट, त्यानंतर शॉल नॉटचं शँट, त्यानंतर शुड नॉटचं शुडंट, विल नॉटचं वॉन्ट, वुड नॉटचं वुडंट, मस्ट नॉटचं मस्टंट, युज्ड टू नॉट. हे युज टू नॉट जे आहे ना हे पास्ट मध्ये येते, युज टू. ठीक आहे, त्याचं काय करायचं डिडंट करायचं. हे एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, हे एक ध्यान ठेवायचं. आपण नंतर रूल्स पण पाहणार आहोत सेकंड व्हिडिओ मध्ये. आउट नॉटचं आउटरंट. ठीक आहे, या पद्धतीने कॉन्ट्रॅक्शन आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि आता एक तुम्हाला बेसिकली 2-3 वाक्य मी करून सांगणार आहे, ते लक्ष द्या. एक्झाम बॉक्स मध्ये जसं आय एम अ बॉय, ठीक आहे, एक वाक्य आहे, आय एम अ बॉय, मी मुलगा आहे. आता याचं कसं आहे, क्वेश्चन टॅग करा म्हणून आलं परीक्षेला तर काय करायचं, ऍज इट इज सेंटेन्स घ्यायचं, आय एम अ बॉय. ठीक आहे, आणि फुल स्टॉप काढायचं, इथं कॉमा द्यायचा. आणि याच्यामध्ये जे आता क्वेश्चन टॅग कसं असते, पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल क्वेश्चन टॅग करताना निगेटिव्ह करायचं आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करायचं. आता बघा ना, आता याच्यामध्ये ऍम आहे, बरोबर आहे, पॉझिटिव्ह आहे. आता इथं ऍम नॉट आहे, ऍम नॉटचं काय आरंट वापरलेलं आहे, बरोबर आहे, म्हणजे निगेटिव्ह वापरलेलं आहे आरंट. तर आता आपल्याला काय करायचं, आय एम अ बॉय. ठीक आहे, आता याचं काय करायचं, ऍमचं एम नॉट म्हणजे त्याला आरंट घ्यायचं. काय घ्यायचं, आरंट. ओके, आरंट म्हणजे आपण काय करायलो, एम जे आहे एमचं जे रूप आहे कॉन्ट्रॅक्शनचं, आपल्याला हे इथं एम पॉझिटिव्ह असल्यामुळे इथं निगेटिव्ह घ्यायचं. ओके, आरंट. आणि आय ला आय घ्यायचं क्वेश्चन मार्क. आता याचा अर्थ काय होतो, आय एम अ बॉय आरंट आहे, है ना, म्हणजे मी मुलगा आहे नाही का, या पद्धतीने. तर या पद्धतीनं ध्यान ठेवायचं आपल्याला. आणि यू डोंट लाईक दिस, आता सेकंड सेंटेन्स बघा, यू डोंट लाईक दिस, हे तुम्हाला आवडत नाही, बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा हे वाक्य निगेटिव्ह आहे, बरोबर आहे, डू नॉट आहे, डोंट. आता तुम्हाला इथं डू नॉट आहे बघा, कुठं आहे, हे बघा डोंट आहे, बरोबर आहे. आता निगेटिव्ह असेल तर त्याचं पॉझिटिव्ह करायचं क्वेश्चन टॅग मध्ये. कसं, आता जशाला त्याचं वाक्य लिहायचं, यू डोंट लाईक धिस, कॉमा द्यायचा फुल स्टॉपच्या ठिकाणी. आता डोंटचं काय ते डू घ्यायचं, पॉझिटिव्ह आहे ना, निगेटिव्ह आहे त्याचं पॉझिटिव्ह घ्यायचं डू. आणि जे सुरुवातीला सब्जेक्टिव्ह पार्ट आहे यू, वायचं हे यू, वाय स्मॉल काढा, ठीक आहे, कॅपिटल काढू नका, आणि क्वेश्चन मार्क द्या. शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. हे संक्षिप्त प्रश्न म्हणजे यू डोंट लाईक दिस, डू, तुला आवडत नाही नाही का, हो का, है ना. आता हे निगेटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह झाला, तुला आवडत नाही, हो का, या पद्धतीने. दे आर स्पीकिंग इंग्लिश, ते इंग्लिश बोलत आहेत. आता याचं वाक्य काय, ऍज इट इज लिहा, दे आर स्पीकिंग इंग्लिश. ओके, आणि इथं काय करा, शेवटी फुल स्टॉपच्या ठिकाणी कॉमा द्यायचा. हा, आणि एक संक्षिप्त प्रश्न कसा तयार होता, आर आहे, बरोबर आहे, आरचं कॉन्ट्रॅक्शन काय आहे ते निगेटिव्ह करायचं. पॉझिटिव्ह आहे वाक्य तर निगेटिव्ह, आरंट येते, आरंट. ओके, आणि देला, आता देचं टी पहिलं जे हे कॅपिटल काढा आणि क्वेश्चन मार्क द्या. दे आर स्पीकिंग इंग्लिश, आरंट दे, ते इंग्रजी बोलत आहेत नाही का, है ना. या पद्धतीनं म्हणजे कन्फर्म करण्यासाठी क्वेश्चन टॅग बनवतो. तुम्हाला बेसिकली मी सांगितलेलं आहे, नेक्स्ट व्हिडिओ पहा. ठीक आहे, कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला अंडरस्टँड. अगर एखादा व्हिडिओ समजायला नाही, ठीक आहे, तर ते व्हिडिओ बार पहा, 1 वेळेस 2 वेळेस, तर तेव्हा तुम्हाला समजेल. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा, आणि पूर्ण कोचिंग क्लासेस या आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.